एकदा ममता दीदी की भाजपची मुसंडी। लवकरच एक्झिट पोल आपल्या समोर येत आहे। तामिळनाडूमध्ये स्टॅलिन गड राखणार की मग टीव्हीके यामध्ये काही संधी मागणार? आसाममध्ये भाजप हॅट्रिक करणार की मग काही वेगळा रिझल्ट लागणार? 5 राज्यांचा एक्झिट पोल थोड्याच वेळामध्ये TV9 मराठीवर। पश्चिम बंगालमध्ये तर रेकॉर्ड ब्रेक असं मतदान झालेलं आहे। दुसऱ्या टप्प्यातही रेकॉर्ड ब्रेक मतदान झालेलं आहे। त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता दीदीच की भाजपची मुसंडी। तामिळनाडूमध्ये स्टॅलिन गड राखणार का, याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे। आसाममध्ये भाजप हॅट्रिक करणार की मग काँग्रेस इथे धक्का देणार? 2 राज्यांमध्ये सध्या भाजपचं सरकार आहे। त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारण्याचा प्रयत्न भाजपनं केलेला आहे। यावेळेला पश्चिम बंगालमध्ये रेकॉर्ड ब्रेक असं मतदान झालेलं आहे। त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींना काही धक्का बसणार का आणि भाजपनं तिथे जोरदार मुसंडी मारलेली आहे का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। पश्चिम बंगालमध्ये 2011 पासून ममता दीदीच त्या ठिकाणी सत्तेत आहेत। अशा वेळेला या निवडणुकांमध्ये भाजपनं जी तगडी तयारी केलेली होती तर त्याचा रिझल्ट या निवडणुकांमध्ये दिसणार आहे का? लवकरच याचा एक्झिट पोल आपल्या समोर येणार आहे। 5 राज्यांचा हा एक्झिट पोल TV9 आपल्या समोर या ठिकाणी मांडणार आहे। पश्चिम बंगालमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यासाठी 90% मतदान झालं तर पहिल्या टप्प्यासाठी 92% मतदान झालेलं आहे। आणि त्यामुळे मोठं हे झालेलं मतदान हे प्रस्थापितांना धक्का देणारं आहे का, काही वेगळा निकाल पश्चिम बंगालमध्ये लागणार का, याकडे सर्वांचंच अर्थात संपूर्ण देशाचंच लक्ष लागलेलं आहे। आसाममध्ये 126 जागांवर तर केरळमध्ये 140 जागांवर, पुदुचेरीमध्ये 30, तामिळनाडूमध्ये 234 आणि सर्वाधिक पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी विधानसभेची ही निवडणूक झालेली आहे। या 5ही राज्यांमध्ये जोरदार प्रचार त्या पक्षाच्या नेत्यांनी केलेला आहे। पश्चिम बंगालमध्ये तर मोदी शहांपासून अवघं मंत्रिमंडळ जे आहे ते प्रचारामध्ये उतरलेलं होतं। त्यामुळे ममता दीदी ते मोदी असा हा सामना पश्चिम बंगालमध्ये रंगलेला होता। तामिळनाडूमध्ये सुद्धा काही ट्विस्ट आलेलं आहे। स्टॅलिन या ठिकाणी गड राखणार की मग सुपरस्टार विजय या ठिकाणी मुसंडी मारणार, याकडे देखील लक्ष असणार आहे। तर पश्चिम बंगालमधला मॅट्रिक्सचा हा एक्झिट पोल आपल्या समोर आहे। TMC 125 ते 140 जागांचा अंदाज यामध्ये आहे। मॅट्रिक्सच्या एक्झिट पोल नुसार भाजप या ठिकाणी सत्ता स्थापन करते असं दिसतं। 146 ते 161 जागा मॅट्रिक्स या ठिकाणी भाजपला दाखवलेल्या आहेत। पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार असं मॅट्रिक्सचा एक्झिट पोल सांगतोय। हा अंदाज आहे, फक्त एक्झिट पोल आहे। TMCला या ठिकाणी 125 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। पश्चिम बंगालमधला हा एक्झिट पोल आपण इथे पाहूयात। मॅट्रिक्सचा एक्झिट पोल TMC 125 ते 140 जागा, भाजप 141 ते 161 जागा, काँग्रेसला इथे एकही जागा मिळणार नाही असा अंदाज आहे मॅट्रिक्सचा। तर TMC 125 ते 140 आणि भाजप 141 ते 161 जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजे भाजप या अंदाजानुसार मॅजिक फिगर पर्यंत पोहोचू शकते। तर ममता दीदींना मात्र या ठिकाणी एक मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे। 2011 पासून म्हणजे ममता दीदी इथे चौकार मारणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मात्र या एक्झिट पोलमध्ये मॅट्रिक्सचा एक्झिट पोल आहे, त्यामध्ये TMCला 125 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज आहे। भाजपला 141 ते 161 जागा मिळण्याचा अंदाज। तर काँग्रेस पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये फेल झाल्याचं पाहायला मिळतं। डावे सुद्धा या ठिकाणी कोणती कामगिरी करू शकले नाही। मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार भाजपची पश्चिम बंगालमध्ये सत्ता येते हा अंदाज आहे। भाजपला 146 ते 161 जागा म्हणजे मॅजिक फिगर पर्यंत भाजप पोहोचू शकते। त्यामुळे ममता दीदींची गेल्या 3 दशकांपासून असलेली इथली सत्ता जी आहे ती उलटवून टाकण्यामध्ये भाजपला यश येताना दिसतंय मॅट्रिक्सच्या या एक्झिट पोलमधून। पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागा आहेत आणि बहुमतासाठी 148 ही मॅजिक फिगर आहे। त्या मॅजिक फिगर पर्यंत या अंदाजानुसार भाजप पोहोचू शकते। तर ममता दीदींना या ठिकाणी म्हणजे ममता दीदींच्या TMCला इथे मोठा धक्का बसताना पाहायला मिळतोय। चौकार काही ममता दीदी या ठिकाणी मारू शकणार नाहीत असं मॅट्रिक्सचा एक्झिट पोल या ठिकाणी सांगत आहे। TMC 125 ते 140 तर भाजप 141 ते 161 जागा हा मॅट्रिक्सचा एक्झिट पोल आपण या ठिकाणी पाहत आहोत। पश्चिम बंगालमध्ये SIR प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती। 11% नावं या ठिकाणी वगळण्यात आली, त्याचाही फटका कुठेतरी ममता दीदींना या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय। अर्थात हे अंदाज आहेत। तर तामिळनाडू